बेकिंग करूयात? चला तर मग. आज आपण एगलेस वॉलनट बनाना केक कसा बनवायचा ते बघूयात. मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 3 मध्यम आकाराची केळी तुकडे करून घ्या. 1 कप पिठी साखर घालून छान मिक्सर करून घ्यायचं आहे. ते बॅटर एका बाउलमध्ये शिफ्ट करायचे आहे. 1/4 कप कुकिंग ऑइल घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचे. इथं आपण टोटल 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यापैकी थोडासा मैदा आधी घालून घेऊया. त्यावरती 1 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून खाण्याचा सोडा घालून कट अँड फोल्ड मेथडनी मैदा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. उरलेला मैदा पुन्हा घालून कट अँड फोल्ड पद्धतीनंच हाही मैदा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. ऐश्वर्याज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहे. कन्सिस्टन्सी बघत आपण दूध घालणार आहे. उन्हाळ्याच्या सीझनला ह्यामध्ये थोडंसं दूध कमी बसते आणि थंडीमध्ये थोडं जास्त दूध बसते. आपल्याला पोरिंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत ह्याच्यामध्ये दूध मिक्स करायचे आहे. यामध्ये आपण फ्लेवरसाठी अर्धा टीस्पून दालचिनी पावडर घालणार आहे. ही नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण दालचिनीचा फ्लेवर फार सुंदर येतो. कोणत्याही इसेन्सची गरज बसत नाही. इथं आपण अर्धा कप वॉलनटचे तुकडे घेतलेले आहेत. त्यातले थोडेसे आपण बॅटरमध्ये घालून वरती डेकोरेशनसाठी थोडे ठेवून घेतलेले आहेत. इथं माझ्याकडे छोटे छोटे कागदी मफिन केस आहेत. तुमच्याकडे नसतील तर मोठ्या टिनमध्ये जरी केक बेक केला तरीसुद्धा चालू शकतो. असे छोटे छोटे मफिन्स जर केले तर मुलांनासुद्धा ते डब्यात द्यायला किंवा टी टाईमला मस्त किटी पार्टी असेल तर ती सर्व करायला मस्त वाटतात. बॅटर घातल्यानंतर टॅप करायचं आहे म्हणजे एअर बबल्स निघून जातात. वरून आपल्याला डेकोरेशनसाठी वॉलनटचे तुकडे घालणार आहे. इथं आपण टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला हवं ते घालू शकता. बनानाचे पीसही वरून घातले तरीसुद्धा चालतात. इथं आपण एअर फ्रायरमध्ये 160 डिग्रीला 15 ते 20 मिनटं केक बेक करून घेणार आहे. गॅसवरती सुद्धा तुम्ही बेक केला तरी पण चालतं. पुढील रेसिपी आपण आठवणीने गॅसवर कशी करायची ते बघूयात. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. 15 ते 20 मिनटामध्ये आपले मफिन मस्त बेक होतात. आहा! काय सुंदर कलर आलाय बघा. आता हे बेक झालेत का नाही हे आपण टूथपिकनी चेक करणार आहे बरं का. टूथपिक इन्सर्ट करायची आहे. टूथपिक क्लीन आली की आपला केक तयार झालेला आहे. सुरी घालायची नाही शक्यतो. छोट्या टूथपिकनी चेक करायचं आहे. थँक यू.